सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे। यासाठी सकाळीच विधानसभा मतदारसंघातून 1830 कर्मचाऱ्यांची पथके मतदान यंत्रासह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्रात गेली आहेत। सांगली लोकसभेसाठी 1830 मतदान केंद्रांवर 10,772 कर्मचारी नियुक्त आहेत। सांगलीतील तरुण भारत स्टेडियममधून आज सकाळी सदरचे कर्मचारी हे साहित्य घेऊन दुपारी मतदान केंद्रावर दाखल झालेत। सदरचे कर्मचारी आणि साहित्य नेण्यासाठी एसटी महामंडळाच्या 350 बसेस, मिनी ट्रॅव्हलर 22 आणि छोट्या 122 गाड्या तैनात केल्या आहेत। सांगली लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात असून 18,68,174 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सांगली जिल्ह्यात सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। सांगली लोकसभेसाठी 9,15,026 स्त्री तर 9,53,024 पुरुष मतदार आहेत। व्होटर स्लिप वाटप पूर्ण झाले, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपला बहुमोल मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकटीकरणासाठी हातभार लावावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केलंय। सर्वांना नमस्कार। उद्या 7 तारीख रोजी सांगली जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे। त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। साहित्य वाटप करण्यात येत आहे। सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे। फ्री, फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे। सो मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येला उद्या येऊन आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावं आणि लोकशाहीचं बळकटीकरण करण्यामध्ये आपण मोलाचा सहभाग द्यावा। थँक्यू। जवळपास आज सांगली 44 सांगलीमध्ये 1830 मतदान केंद्र आहे। तर एकंदरीत मिळून जवळपास 10,000 स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे। सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे। सो वी आर होपफुल दॅट की आम्ही फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट आणि पीसफुल इलेक्शन कंडक्ट करू। मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडून आवाहन करण्यात येत आहे। आपण मोठ्या प्रमाणातला संकल्पपत्र देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर SMS आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे। आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फत सुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे। याद्वारे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि 2 ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृत्य कोणी करू नये याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे। सर्वांनी त्याच्याबद्दल थोडं काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये 100 मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भय आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो। सगळ्यांचं पुन्हा आव्हान आहे, सर्वांनी येऊन करावं।